चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. अमित शहा यांच्या राजीनामा मागणीवरून नवा गोंधळ. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थनार्थ आणि विरोधकांच्या निषेधार्थ एनडीएच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवनाच्या मकर द्वाराकडे मोर्चा काढला. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. भाजप खासदार संजय जायसवाल म्हणाले, आम्ही प्रत्येक चर्चेसाठी तयार आहोत. तरीही राहुल गांधी चर्चेला परवानगी देत नाहीत. प्रत्येक वेळी ते सभागृहाचे कामकाज रोखत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा काढत आहोत. भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, झारखंडमधील तरुणांना न्याय मिळायला हवा. ते गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतात आणि स्वतः सभागृहात येत नाहीत. गृहमंत्री उत्तर देण्यास तयार आहेत, मात्र राहुल गांधी केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी खोटी वक्तव्ये करत आहेत. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईविरोधात एनडीएच्या खासदारांनी संसद परिसरात मोर्चा काढला. ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रोत्सवास प्रारंभ. वडगावची ग्रामदेवता आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवास आज मंगळवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवारी यात्रा उत्सवाचा मुख्य दिवस असून त्यानंतर सुमारे आठवडाभर यात्रेची धूम राहणार आहे. यात्रेनिमित्त सुमारे महिनाभर देवीचे वार पाळण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी भर यात्रा साजरी करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी देवीचे हक्कदार, पंचमंडळी व वडगाव ग्रामस्थांच्या वतीने मिरवणुकीने वडगाव परिसरातील विविध मंदिरात जाऊन पूजन करण्यात आले. त्यानंतर देवीला घालण्यात आलेले गारहाणे उतरवण्यात आले. त्यानंतर यात्रेची सुरुवात झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी भीक लागली होती. गारहाणे उतरवल्यानंतर ओटी भरण्यासह नवस पेरण्यास सुरुवात झाली. वडगाव, जुने बेळगाव, शहापूर, अंदोर, बेळगावसह धामणे, येरूर व विविध ठिकाणाहून आलेल्या तसेच महाराष्ट्र, गोवा राज्यातील असंख्य भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासह नवस फेडला. भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या, तरी भाविकांचा उत्साह टिकून होता. यात्रेनिमित्त पाटील गल्ली, वडगाव येथील मंगाई देवी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर मंदिर मार्गावर ओटी भरण्याचे साहित्य, विविध प्रकारचे स्टॉल, खेळण्याचे साहित्य, मनोरंजनाचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. महामेळाव्याच्या खटल्यातून रामदास कदम व नितीन बानुगडे पाटील यांची निर्दोष मुक्तता. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम तसेच शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते नितीन बानुगडे पाटील यांची 2006 मधील खानापूर युवा महामेळावा प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. खानापूर येथील जेएमएफसी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. तत्कालीन तपास अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या साक्षींमध्ये तफावत आढळून आली. तसेच आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले फोटो आणि व्हिडिओ पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात सरकारी पक्षाला यश आले नाही. त्यामुळे पुराव्याअभावी न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 26 ऑक्टोबर 2006 रोजी खानापूर येथील तारा राणी हायस्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने युवा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावमध्ये होणाऱ्या सुवर्णसौध अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तिलारीच्या पाण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे आश्वासन. तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयाद्वारे बेळगाव शहराला वळविण्याच्या प्रस्तावासंदर्भात पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे.
याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. मंगळवारी माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने माजी महापौर शिवाजी सुटकर, माजी नगरसेवक दीपक वाघेला आणि एपीएमसीचे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन तिलारी पाणी प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी नगरसेवक संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यात आली. तिलारी नदीचे अतिरिक्त पाणी राक्सकोप जलाशयाच्या माध्यमातून बेळगावला आणल्यास शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होऊ शकते, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीची जीवन आधार आश्रमाला भेट. समाजातील निराधार, गरजू व वयोवृद्ध महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे आणि त्यांच्या दैनंदिन गरजांना हातभार लागावा या उदात्त हेतूने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी यांच्या वतीने जीवन आधार आश्रम येथे सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात आश्रमातील महिलांना वॉकर, साड्या आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. हा मदत सामग्रीचा संच आश्रमाच्या प्रतिनिधी टेरेझा कार्वालो यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या उपक्रमासाठी नम्रता महागावकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील, प्रिया बांदिवडेकर, राजश्री हसबे, दीपा पाटील, स्वाती फडके, शीतल नेसरीकर, अर्चना कंगराळकर, मनीषा कारेकर, भाग्यश्री पवार, हेमा सांबरेकर, वैशाली भातकांडे, दीपा मुतकेकर तसेच सखीच्या इतर सदस्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी आश्रमाच्या प्रतिनिधी टेरेझा कार्वालो यांनी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीचे आभार मानले. या उपक्रमासंदर्भात माहिती देताना जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी सांगितले की सुलक्षणा शिनोळकर, आज आम्ही इथे जीवन आधार आश्रम या आश्रमला भेट देत आहोत आणि या आश्रममध्ये ज्या आमच्या मावशी आहेत त्यांच्यासाठी आम्ही थोडं साहित्य आणलेलं आहे आणि या साहित्याचा त्यांना उपयोग व्हावा यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि ते जे वॉकर ज्या आजींना चालता येत नाही ते त्यांच्यासाठी द्यायला म्हणून यांचं सहकार्य जे आहे ते नम्रता मॅडमने केलेलं आहे आणि नम्रता मॅडमच्या सहकार्यामुळे आजचा हा उपक्रम सुरू आहे. आणि मॅडमना मी विनंती करते की नम्रता मॅडमला मी विनंती करते की त्या मॅडमच्या हातामध्ये सुपूर्द करावं. जीवन आधार मॅडमच्या आमच्या मॅडम आहेत त्यांच्या हातात त्यांनी सुपूर्द करावं साहित्य सगळं आणि त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करावा. खूप धन्यवाद मॅडम. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.